नमस्कार. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की सत्याने बबडेला धरलेलं असतं. सत्या बबडेला काही सोडत नाही. तर बबडेच्याही सुधाकर भाऊंना बोलते, ओ आऊ बघा की माझ्या बबडेला धरले त्यानं, सोडायला हवा की. सुधाकर भाऊ बोलतात, आता का ओरडतीस, तुलाच पाहिजे होतं ना गेट टुगेदर, घे मग भोग आता. निरुपा सत्याला बोलत असते, ए सोड त्याला, सोड त्याला. सत्या बोलतो, ए बाप यो कसा बोलतोय, तुला बघितलं ना. सत्या बाबडेला ढकलून देतो. बाबडे बोलतो, मी बोलणार, मी आज बोलणारच. तुझ्या या बापाने माझा बळीचा बकरा केला होता. बिझनेस साठी पैसे देतो म्हणाला, म्हणून मी लग्नाला तयार झालो, नाहीतर या फुलवालीशी कोण लग्न करणार. देविका सत्याला बोलते, ए खरंच तुला शून्य अक्कल, शून्य मॅनर्स, तर खूप लांबची गोष्ट आहे. सत्य देविकाला बोलतो, ए गॅप, तू मला शिकवाय जाऊ नकोस. देविका सत्याला बोलते, अरे पहिल्यांदा मी तुझ्या टॅक्सीत बसले होते ना, तेव्हा तुझी लायकी समजली होती, पण मी काय बोलले नाही. खरंय, एका टॅक्सीवाल्याची आणि एका MBA झालेल्या मुलाशी बरोबरी होऊच शकत नाही. मॅनरलेस. मीरा बोलते, ए तुझा नवरा असेल MBA, पण स्वतःच्या जीवावर कमवायला अक्कल लागते आणि या जगाला सामोरं जायला हिंमत. आणि ते मॅनर बिनरचं माझ्या नवऱ्याला बोलू नकोस. आधी तुझ्या नवऱ्याला शिकव. साधा समोरच्याचा मान राखता येत नाही आणि म्हणे मॅनर्स. आणि तू कोण ग माझ्या नवऱ्याची लायकी काढणारी? तो स्वतःच्या बाबांबद्दल कसा बोलतोय बघ आधी. बबड्या बोलतो, ए तुझी अक्कल ना फुलांचा हार करण्यापुरतीच लिमिटेड ठेव, कळलं ना. माझ्या मम्माने जे तुला लादी पुसण्याचं आणि धुनी भांडी करण्याचं जे काम दिलं ना, यावरूनच कळते ना आपली लायकी काय येते. बबड्या मीराला बोट दाखवत बोलत असतो. सत्य बोलतो, ए बोट दाखवायचं नाही. बबड्या बोलतो, दाखवणार, मी दाखवणार. मम्मा तुझं करेक्ट आहे, परफेक्ट वर्ड आहे. पनवती डबल पनवती. आणि हे पनवती नीट कान उघडे ठेवून ऐक, तुझ्यासारख्या पनवतीला ही असली डबल पनवती शोभते, कळलं तुला. सत्या बोलतो, लास्ट मध्ये वॉर्निंग द्यायला लागलोय, आपल्याला बोट दाखवू नकोस. बबड्या बोलत असतो, हिचा बाप माझ्या बापाच्या ट्रेन खाली आला, मग त्याचं काय एवढं कौतुक. पण नाही, माझ्या महान बापाला ही मुलगी नंतर आपली जबाबदारी वाटायला लागली. ही धोंड माझ्या गळ्यात बांधायला निघाला होता. सत्याला खूप राग आलेला असतो. सत्य बोलतो, ए गप राहायचं, हिच्याबद्दल एक बी शब्द ऐकून घेणार नाही मी. माझी बायको आहे ती. सत्याने मीराला माझी बायको आहे ती म्हटल्यावर मीराला खूप बरं वाटत. सत्या बोलत असतो, आणि आयुष्यभर राहणार, हिच्याकडे बोट दाखवून बोलायचं नाही. बबड्या बोट दाखवूनच सत्याशी बोलत असतो, ही डबल पनवती तुझ्यासारख्या पनवतीला शोभते. सत्या बबड्याला बोलत असतो, बोट खाली घे. बबड्या बोलतो, नाही घेणार, हे माझं बोट आहे, मी कसंही फिरवीन, असं फिरवीन, इकडे फिरवीन, तिकडे फिरवीन, तू काय करणार आहे. सत्या बबड्याचं बोट धरतो आणि मोडतो. बबड्या जोरात विवळतो. सर्वजण सत्याला बोलतात, अरे सोड सोड त्याला, सोड त्याचं बोट सोड. सत्य काय त्याचं बोट सोडत नाही, त्याची सर्व बोट धरतो आणि दुसऱ्या हाताने त्या बोटावर मारतो. बबड्या जोर जोरात इवळत असतो. सदाभाऊ सत्याला रागवतात. सत्या बबड्याचं बोट सोडतो. निरुपा बोलते, बरं झालं थांबवलं तुम्ही, नाहीतर माझ्या बबड्याचा जीव घेतला असता यानं, मी मगापासून हेच सांगत होते ना. सुधाकर भाऊ बोलतात, तू गप्प बस निरुपा, आता जर इथं एक शब्द बोलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही, तुला सांगून ठेवतोय. हे समज तुझ्यामुळे झालंय. निरुपा बोलते, हे समज या पनवतीमुळे झालंय. सुधाकर भाऊ बोलतात, गप्प बस, आता फक्त मी बोलणार आहे, कुणाकडून एक बी शब्द नकोय मला. निरुपा, हे तुझं कुटुंब आणि आज फॅमिली गेट टुगेदरच्या गप्पा मारत होतीस ना तू, काय चाललंय तुझ्या फॅमिलीचं? या सगळ्याला तू जबाबदार आहेस. फॅमिलीत भांडण झाल्यावर भांडणं सोडवायची असतात, त्यात तेल ओतून वाढवायची नसतात. हे पंकज, सत्यजित, अरे भावंड ना तुम्ही, अरे मग एकमेकाच्या असं जीवावर का उठलाय? अरे आपण कुठं आलोय, कशासाठी आलोय, अरे कशाचं तरी भान ठेवा. अरे मुलाच्या कामाची जागा आहे ही, अरे तुमची नाही त्याची तरी लाज ठेवा जरा. मुळात चुकलंच, आम्ही इथं यायलाच नको होतं, पण फसून आणलं कुणीतरी आम्हाला इथं. अरे गपचूप जीवन शांतपणे निघून जायचं इथून, पण नाही. मला वाटलं होतं रिटायर झाल्यावर आपल्या मुलाबाळांबरोबर, कुटुंबाबरोबर समाधानाने राहता येईल, पण नाही, तुम्ही भांडताय. अरे अरे लहान होता तेच बरं होतं रे. मला वाटलं होतं मोठं झाल्यावर माझ्या म्हातारपणाचा आधार बनाल तुम्ही, पण तुम्हाला अजून बी अक्कल येत नाही. निरुपा रडत रडत बोलते, बघितलं ना तुमच्या या रासवट पोरानं माझ्या बाबड्याचं काय केलंय ते, त्याची काय अवस्था झाली ते बघा तरी. माझ्या बाबड्याची काय बी चुकी नाही. सुधाकर भाऊ बोलतात, गप्प बस निरुपा, आणि बस कर तुझं हे बाबड्या 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 बाबड्या. त्याने काही केलंच नाही. शब्द जपून वापरायचे असतात माणसाने. अगं तो काय काय बोलला ऐकली नाही तू, बहिरी झाली होती का? नाही, सत्यजितने त्याला जखमी केलं ते चुकीचंच आहे ग, पण त्याने काय केलंय, त्याने बी जखमीच केलंय त्याच्या शब्दानं. एक वेळ शरीरावरती जखम झालेली बरी होती मलमपट्टी करून, पण मनावर जखम झालेल्याचं काय ग? एकदा मन जर रक्तबंबाळ झालं तर त्याला बरं करणं अवघड होतं या. मला असं वाटायलंय तुमचं हे भांडण बघण्यापेक्षा आम्ही मेलेलं बरं आहे. सत्य बोलतो, बाबा काय बी काय बोलायलास तू?
तू सांगल तसं वागल, पण तुला माझी शपथ आहे हे असलं परत कवाच बोलायचं नाही. बाबड्या बोलतो, पप्पा तुम्ही खरंच असं नका बोलू, त्यापेक्षा हा गेला असताना तर बरं झालं असतं, सुखी झाले असते सगळे. रवी बोलतो, अरे तुम्ही असं काय करताय, एवढं सगळं झालं तरी भांडताय, अरे पप्पांचा तरी विचार करा यार. सुधाकर भाऊ बोलतात, अरे बाबांनो भांडू नका रे, तुम्हाला हात जोडून सांगतो, हात जोडून विनंती करतोय, हात जोडून विनवणी करतो. आणि तुम्ही दोघी या घरच्या सुना आहात ना, मग घरातले पुरुष भांडत असताना भांडण सोडवायचं का तुम्ही पण भांडायला लागायचं. मीरा हात जोडत बोलते, सॉरी बाबा, खरंच चुकलं माझं. देविकाही बोलते, सॉरी बाबा. सुधाकर भाऊ बोलतात, वाद जर सोडवला नाही ना तर मग वाढतच जातो आणि मग हे असं होतं. बघितलं, समजे लोक बघायला लागलेत आपल्याला. चला झाला तेवढा तमाशा, पुरे झाला, चला आता पोट भरलं माझं. आणि ते हॉटेलच्या बाहेर निघून जातात. निरुपा बोलते, माझ्या बाबड्याचा कुणीतरी विचार करा, त्याला हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. रव्या चल ना चल. निरुपा बाबड्याला बाहेर घेऊन जाते. इकडे सत्या आणि मीराही हॉटेलच्या बाहेर आहेत. सत्या बोलत असतो, अजून एक शब्द जर बोलला असता ना तर हातच तोडला असता त्याचा. नशीब की बोटावरच निभावले. पण तो जर असंच वागत राहिला तर नाही त्याची तगडी गळ्यात टाकली ना तर नाव सत्या सांगणार नाही. मीरा सत्याकडे बघत गालात हसत असत. सत्या तिच्याकडे बघत बोलतो, तू अशी काय बघती, आणि आता तुला बी मलाच बोलायचं असेल है ना, ज्ञान पाजळायचं असेल, हे असं नाही करायचं, हे असं करायचं, सोडून द्यायचं, तुला लय आवडतं ना व, काय बी झालं तरी मलाच बोलायचं, बोल बोल, आता गप करायली बोल. मीरा बोलते, तुम्ही चुकीचं केलं असं माझं म्हणणंच नाही. सत्या बोलतो, माझी तर इच्छा होती की त्याला अक्का प्लॅस्टर मध्ये घालायचं, मग बसला असता पुतळ्यावानी बाबड्याचा स्टॅच्यू, आणि निरुपा घेऊन बसली असती त्याला चौकामध्ये, पैसे द्या पैसे, पैसे द्या पैसे. हे ऐकून मीराला हसायला येतं. सत्य तिला बोलतो, आता तुला दात काढाय काय झालं. मीरा बोलते, मगाशी माझ्याशी बोलत नव्हता आणि आता बघा थांबता थांबत नाहीयेत. सत्या गप्प बसतो. मीरा बोलते, अहो बोला की, मी तर असंच बोलले, मला तुमचं बोलणं ऐकत बसायला लय आवडतं, पण तुम्हीच बोलत नव्हता ना व. पण बोला बोला, मी ऐकते, मला बी तुमच्याशी एक बोलायचं होतं. ती हसत हसत बोलते, थँक्यू. सत्या बोलतो, थँक्यू, आणि ते बी एवढं दात काढून. मीरा बोलते, आज तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात, माझ्यासाठी एवढं भांडलात, त्याबद्दल मनापासून थँक्यू. सत्या हसतच बोलतो, हे बघे, हे समज मी तुझ्यासाठी केलंच नाही, तो पळपुट्या बापाला नको तसलं बोलला म्हणून केलं. मीरा बोलते, आव होय, पण तो पंकज मला बोट दाखवून बोलत होता म्हणून त्याचं बोट मोडलं ना. आणि आजचा भाग इथेच संपतो.